नमस्कार मित्रांनो, मी मारुती गाडेवाड. मित्रांनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा काढण्यासाठी जी काही 65 वर्षाची वयाची मर्यादा होती ती आता काढून टाकण्यात आली आहे. तर या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच तुम्हाला अपडेट भेटत राहतील. मित्रांनो, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने IRDAI आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली 65 या वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे. त्यामुळे या सुविधेपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 एप्रिल पासून सुधारित नियम लागू केले आहेत. अवाजवी उपचार खर्चातून लोकांची सुटका व्हावी, त्यांना आरोग्य सुरक्षा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत IRDAI म्हटले आहे की कंपन्यांनी सर्व वयोगटातील नागरिकांना विमा घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले, महिला, गरोदर माता आदी सर्व घटकांना समोर ठेवून कंपन्यांनी पॉलिसी तयार कराव्यात. आयुष उपचार पॉलिसीधारकाच्या कव्हरेजवर कोणतीही मर्यादा घालता येणार नाही. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी आणि होमिओपॅथी यांसारख्या प्रणालीच्या अंतर्गत उपचारांना कोणत्याही मर्यादेशिवाय विमा रकमेचे कव्हरेज मिळेल. लाभ आधारित विमा असलेले पॉलिसीधारक विविध विमा कंपन्यांकडे अधिक दावे दाखल करू शकतात, त्यात लवचिकता वाढवू शकतात, असे अधिसूचनेत म्हटले आहे. EMIने पैसे भरू द्यावे. पॉलिसी घेताना EMIद्वारे प्रीमियम भरण्याची परवानगी यापुढे ग्राहकांना द्यावी लागणार आहे. प्रीमियमची रक्कम मोठी असल्याने अनेकांना हे पैसे एकरकमी भरणे शक्य होत नव्हते. गंभीर आजारामुळे नकार देऊ नका. कॅन्सर, हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि एड्स यांसारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी देताना विमा कंपन्या नकार देत असत, परंतु आता यासाठी नकार देण्यास कंपन्यांना मनाई करण्यात आली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा घेण्यासाठी 65 वर्षांची वयोमर्यादेची अट घालण्यात आली होती, ती मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना यांचा फायदा घेता येणार आहे. तर ही होती ज्येष्ठ नागरिकांसाठी छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.